धुळे जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला असून यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। मृतांत 3 महिलांचा समावेश असून 4 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वाहनातील मृत व्यक्ती कीर्तनाहून घरी परतत होते। त्यांच्यासाठी कीर्तन हे अखेरचे ठरले आहे। महाराष्ट्रात अपघाताच्या सारख्या घटना घडत असून त्यात अनेकांचे रस्त्यावर जीव जात आहे। काल परवा छत्रपती संभाजीनगर आणि भंडारा इथेही अपघाताच्या घटना घडल्या। या घटना ताज्या असतानाच धुळे जिल्ह्यात घडलेल्या अपघातामुळे सुरक्षित वाहतुकीवर प्रश्नचिन्ह लागले आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण पिकअप व्हॅन आणि इको वाहनामध्ये अपघात झाला। या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चेंदामेंदा झाला। मयतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे। जखमींना तातडीने धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। अपघातानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। वारुळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत होते। त्या दरम्यान भरधाव पिकअपने या वाहनाला धडक दिली, त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे। दीपक असं ह्या पिकअप वाहन चालकाचे नाव असून तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। त्याला या अपघातात किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे।